बीड मतदारसंघामध्ये 23,000 डबल नावं या ठिकाणी लावलेले, शहरामध्ये नावं लावलेले, म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कलेक्टर साहेबांना सुद्धा ते निवेदन आणि 1,000चं बंच ते जे नावं डबल आहेत ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी 20 तारखेच्या आत दाखल केले नियमाप्रमाणे, आणि ते नावं काढायचं काम आम्ही 100% या ठिकाणी करणार आहे. आणि दिलेलं सुद्धा कलेक्टर साहेबांना जे आहे त्याची पोचसुद्धा आमच्याकडे आहे. म्हणून या ठिकाणी 23,000 नावं हे जे या ठिकाणी लावलेत ते ग्रामीण भागामधले, शहरामध्ये त्या ठिकाणी लावलेत, काही बाहेरच्या मतदारसंघामधले काही इथं लावलेत. असे नावं 23,000 नावं, म्हणजे 23,000 म्हणजे आज कमी संख्या त्या डबल नावाची नाही आहे, कारण 23 म्हणजे 46,000चा एक उमेदवाराला फरक पडू शकतो. असे नावं या ठिकाणी लावलेत, ते काढायचं काम आम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून करणारच आहे. नेमकी नावं कोणी लावले असेल असं तुमचा अंदाज आहे, आणि प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे का? आता तसं काही म्हणता येणार नाही कुणी लावलेत, पण या दुबारा नावं आम्हाला त्या ठिकाणी दिसले. पण वारंवार अनेक वर्षापासून राजकारण करणाराच माणूस हे करू शकतो, म्हणून हे त्यांनीच लावलेले असावा असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. प्रशासन याबाबत सकारात्मक आहे, काय तुम्हाला आश्वासन दिलं जिल्हाधिकारी? नाही, त्यांनी जे दुबार नावं आश्वासन द्यायचा विषयच काय, जो दुबार नाव आहे ते काढावंच लागतील, आणि जर त्या दीर्घाने जर झाली तर आम्ही हे विषय मुख्यमंत्र्यापर्यंत नेऊ किंवा आंदोलन बीड जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी करू शकतो. कारण की आज या ठिकाणी नावं डबल येतात, 2-2 अधिकार तुम्ही कसं काय देतात? एकाला मताचा एकच अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मतदानाचा अधिकार दिलेला आहे, मग 2-2 अधिकार मतदान कसं काय तुम्ही करू शकता? राष्ट्रवादीकडनं दावा केला जातो, तुमचं काय मत आहे? शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, कसं असणार आहे मुख्यमंत्री? शिवसेनेचा हा 90पासून मतदारसंघ आहे. शिवसेनेची महायुतीमध्ये मागणीसुद्धा आहे. त्या ठिकाणी शिंदेसाहेब जागासुद्धाही आम्हाला सोडून घेणार आहेत, म्हणून महायुती म्हणून बीड जिल्ह्यामध्ये 6 जागा महायुतीमध्ये प्रत्येकाला त्या ठिकाणी हिस्साप्रमाणे करावं लागेल. कारण की महायुती म्हणल्यानंतर जिल्ह्यामध्ये काम करत असताना कॉम्बिनेशन महत्त्वाचं असतं, म्हणून प्रत्येकाला काही ना काही शेअर्स त्या ठिकाणी असल्याशिवाय, समजा शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी, तर एखाद्या पक्षाला जर नाही दिलं तर तिथल्या संघटना असेल, तिथले पदाधिकारी असतील, तिथले शिवसेनेला मानणारा वर्ग असेल किंवा इतर पक्षाचा आपल्या पक्षाला मानणारा वर्ग असेल, तर मग काम करताना त्या ठिकाणी आपल्याला संधी नाही, तर मग त्याप्रमाणे अनेक वेगळ्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी होत असतं. म्हणून असं महायुतीमध्ये पुढं बिघाड होऊ नये म्हणून त्या पद्धतीने हे जागा वाटप होणारच आहे. ही शिवसेनेची जागा आहे आणि शिवसेनेलाच राहणार आहे, आणि शिवसेनेचाच उमेदवार या ठिकाणी निवडून येईल आणि मीच या ठिकाणी लढवणार आहे. बीड विधानसभेवरती आता क्षीरसागर कुटुंब जे आहे ते दावा करतात, दुसरे क्षीरसागर या ठिकाणी दावा केला जातो आहे, त्याची तयारी सुद्धा त्यांनी केलेली आहे. आता क्षीरसागर नेमकं कोणते 3 क्षीरसागर दावा करतायत? आता कोणतं एक क्षीरसागर मी त्याबद्दल तुम्हाला सांगू शकतो.